हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आपण सुरू केला होता मिशन MST CET आणि मिशन MST CET मध्ये आज आपण स्टार्ट करतोय चॅप्टर दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या पार्ट 1 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. स्टुडंट्स, CET साठी वन ऑफ द इम्पॉर्टंट चॅप्टर्स मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड येतो. सो चला, विदाउट वेस्टिंग अ टाइम कोऑर्डिनेशन कंपाऊंडला बघायला सुरुवात करूया. सो स्टुडंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टर आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो तर चॅप्टर सुरू केल्या केल्या आपल्याला काही कॉमन कोऑर्डिनेशन कंपाऊंड बद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे कोऑर्डिनेशन कंपाऊंड बद्दल इंटरेस्ट वाढेल. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काही इम्पॉर्टंट कोऑर्डिनेशन्स मध्ये तुम्हाला दिले जातो. फर्स्ट दॅट इज सिसप्लॅटिन. सिसप्लॅटिन बघा, हा त्याचं स्ट्रक्चर असणार आहे. सिसप्लॅटिनचं लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. प्लॅटिनम विथ डायक्लोरो अँड डायअमाइन यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अ कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सिसप्लॅटिनचा यूज होतो. सेकंड दॅट इज विल्किन्सन कॅटलिस्ट. विल्किन्सन कॅटलिस्ट इज अ यूज फॉर द हायड्रोजिनेशन ऑफ अ अल्कीन. आणि विल्किन्सन कॅटलिस्ट कोणत्या मेटलचा कॉम्प्लेक्स आहे? तर विल्किन्सन कॅटलिस्ट आहे RH चा कॉम्प्लेक्स, दॅट इज रोडियम. रोडियमचा हा एक कॉम्प्लेक्स असतो बाळांनो, रिमेंबर. नेक्स्ट थर्ड दॅट इज क्लोरोफिल. क्लोरोफिल हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्लांट्समध्ये प्रेझेंट असतो आणि प्लांट्समध्ये आपण म्हणूया फोटोसिंथेसिससाठी खूप इम्पॉर्टंट असा घटक असणार आहे क्लोरोफिल, आणि तो कॉम्प्लेक्स मॅग्नेशियमचा असतो. सो मॅग्नेशियम मेटल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. नेक्स्ट दॅट इज फोर्थ सायनोकोबालामाइन. सायनोकोबालामाइन हे व्हिटॅमिन B12च नाव आहे. सो व्हिटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबालामाइन. नावातच आहे बाळांनो कोबालामाइन. कोबालामाइन मीन्स कोबाल, कोबाल मीन्स कोबाल्ट. सो हा कॉम्प्लेक्स कोबाल्ट या मेटलचा बनलेला असतो. नेक्स्ट हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन अँड मायोग्लोबिन दीज आर दी टू कॉम्प्लेक्सेस विच प्रेझेंट इन अवर बॉडी. आणि हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत हे कॉम्प्लेक्स असणार आहे बाळांनो तुमचे Fe, दॅट इज आयनचे मिळून बनलेले असतात. Fe+2 स्पेसिफिकली बोलायचं झालं तर. तसंच एन्झाईम CPA इज अ कॉम्प्लेक्स ऑफ झिंक 2. सो झिंक 2 चा कॉम्प्लेक्स कोण? तर एन्झाईम CPA. किंवा एन्झाईम CPA मध्ये कुठला मेटल प्रेझेंट असतो? तर Zn+2 प्रेझेंट असतो. सो हे काही कॉमन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की बऱ्याच वेळेस याच्यावरती क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतोय. सो चलो आगे बढ़ेंगे बच्चा पार्टी. नेक्स्ट कोऑर्डिनेशन कंपाऊंड ज्यावेळेस आपण सुरू करतो तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काही गोष्टी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल माहित पाहिजे. तर त्या म्हणजे काय? तर समजा मी इथे एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला स्टुडंट्स, प्लॅटिनम Cl2 अँड NH3 2 टाइम्स. आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय माहित असणं गरजेचं आहे बघा. सो जनरली या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दोन पार्ट असतात. एक असतो सुरुवातीला, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड सुरू झाला म्हणजे स्क्वेअर मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड लिहिला तर जो पहिलाच असतो दॅट इज नथिंग बट तो असतो तुमचा सेंट्रल मेटल ॲटम. सो एक असतो सेंट्रल मेटल ॲटम, आणि सेंट्रल मेटल ॲटम सोडला की जे बाकीचे प्रेझेंट असतात त्यांना म्हटलं जातं लिगॅंड. सो दीज आर कॉल्ड अ लिगॅंड. सो रिमेंबर स्टुडंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये किंवा कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये किंवा त्या इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट दोन गोष्टी असतात. एक असतो सेंट्रल मेटल ॲटम, तर एक असतो लिगॅंड. एकच लिगॅंड, लिगॅंड खूप सारे असू शकतात, पण सेंट्रल मेटल ॲटम अँड लिगॅंड्स असं दोघांचं कॉम्बिनेशन हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. तर आता हे कॉम्बिनेशन का असतं? तर इम्पॉर्टंट थिंग कशी, तर हा जो सेंट्रल मेटल ॲटम असतो हा सेंट्रल मेटल ॲटम इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता असते. मग तो त्याचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर कंप्लीट करण्यासाठी दुसऱ्या ॲटम्स कडून किंवा दुसऱ्या ग्रुप्स कडून इलेक्ट्रॉन घेत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे प्लॅटिनम हा सेंट्रल मेटल ॲटम आहे, तर हा सेंट्रल मेटल ॲटम इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग तो इलेक्ट्रॉन्स कोणाकडून घेतो? क्लोरीन आणि अमोनिया यांसारख्या मॉलिक्युल्स कडून घेतो. मग समजा ह्या क्लोरीनने त्याला इलेक्ट्रॉन्स दिले, अजून एक क्लोरीन आहे त्याने इलेक्ट्रॉन्स दिले, एक अमोनियाने इलेक्ट्रॉन्स दिले, तसंच अजून एक अमोनियाने त्याला इलेक्ट्रॉन्स दिले. तर स्टुडंट्स, ज्यावेळेस हे अमोनिया किंवा क्लोरीन सारखी ग्रुप्स आहेत त्या सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात, तर इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असताना त्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होत असतो. तो बॉन्ड असा ॲरोने दाखवला जातो. येस, असा ॲरोने दाखवला जातो. तर हा जो बॉन्ड दाखवलाय स्टुडंट्स, या बॉन्डला म्हटलं जातं कोऑर्डिनेट बॉन्ड. रिमेंबर दिस बॉन्ड इज कॉल्ड अ कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हटलं जातं. आणि या बॉन्डलाच दुसरं नाव असणार आहे दॅट इज डेटिव्ह बॉन्ड. रिमेंबर डेटिव्ह बॉन्ड देखील त्याला म्हटलं जाणार आहे स्टुडंट्स. सो कोऑर्डिनेट बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड अ डेटिव्ह बॉन्ड.
कोऑर्डिनेट बॉन्ड कधी फॉर्म होतो, ज्यावेळेस एक ऍटम किंवा एखादा ग्रुप इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या ऍटमला किंवा ग्रुपला डोनेट करत असतो आणि त्यामध्ये एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होत असतो, तेव्हाच हा कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होत असतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे लिगँड्स आहेत, जो ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो इलेक्ट्रॉन रिच असतो, म्हणून तो इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो बाळांनो. आणि जो इलेक्ट्रॉन घेतो तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, म्हणून तो इलेक्ट्रॉन घेत असतो. यस. आणि तो त्याचं ऑक्टेट कंप्लीट करतो किंवा त्याचे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो सेंट्रल मेटल ऍटम. सो आता आपल्याला एक टर्म इथे शिकायची ती म्हणजे लेविस ऍसिड आणि लेविस बेस. लेविस ऍसिड आणि लेविस बेस काय असतात? तर स्टुडंट्स बघा, तुम्ही तर ऑलरेडी क्लास 11th मध्ये याची डेफिनेशन शिकला असाल लेविस ऍसिड आणि लेविस बेस, तर तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल की लेविस ऍसिड म्हणजे अशा स्पेसिस असतात की ज्या इलेक्ट्रॉन्सला ऍक्सेप्ट करत असतात आणि लेविस बेस ह्या अशा स्पेसिस असतात की ज्या इलेक्ट्रॉन्सला डोनेट करत असतात. तर स्टुडंट्स, ज्यावेळेस तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स बघतात तर त्यामध्ये तुम्हाला सेंट्रल मेटल ऍटम आणि लिगँड बघायला मिळतात. मग सेंट्रल मेटल ऍटम इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करत असतात कारण की ते डिफिशियंट असतात आणि लिगँड जे असतात ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असतात का, तर ते इलेक्ट्रॉन रिच असतात. मग प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला एक लेविस बेस आणि एक लेविस ऍसिड बघायला मिळेल. तर आता आपला हा जो पहिला कॉम्प्लेक्स आहे यामध्ये हा सेंट्रल मेटल ऍटम आहे प्लॅटिनम. मग हा सेंट्रल मेटल ऍटम काय करेल, तर ह्या बाकीच्या क्लोरीन आणि अमोनियाकडून इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करेल. मग हे इलेक्ट्रॉन्स देत आहेत म्हणून हे झाले तुमचे लेविस बेस. रिमेंबर, दीज आर दी लेविस बेस. इट्स अ लेविस बेस. ओके. आणि हा सेंट्रल मेटल ऍटम प्लॅटिनम इलेक्ट्रॉन घेतोय म्हणून याला म्हणायचं लेविस ऍसिड. सिमिलर टू दॅट बाकीच्या एक्झाम्पल्स मध्ये पण तसंच असेल. बघा, सेकंड एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की कोण आहे लेविस ऍसिड, तर सिंपल आहे, हा जो कोबाल्ट आहे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार तो झाला लेविस ऍसिड. तर हे बाकीचे H2O, NH3 हे झाले स्टुडंट्स लेविस बेस. सिमिलर टू दॅट थर्ड एक्झाम्पल मध्ये निकेल, इट्स अ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर लेविस ऍसिड. आणि कार्बोनिन हा असेल तुमचा इलेक्ट्रॉन डोनर, दॅट इज नथिंग बट अ लेविस बेस. सिमिलर टू दॅट फोर्थ एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही तुम्हाला कोणी विचारलं तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कसं असणार, तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये पहिला जो असेल तो असेल सेंट्रल मेटल ऍटम, इट इज अ लेविस ऍसिड. आणि त्याच्यासोबत हा जो सायनाइड आहे इट इज अ लेविस बेस. रिमेंबर, फक्त स्क्वेअर ब्रॅकेटचा विचार करायचा, बाहेरचा विचार करायचा नाही. नेक्स्ट असणार आहे क्वेश्चन फिफ्थ मध्ये, Fe इज द सेंट्रल मेटल ऍटम, सो इट्स अ लेविस ऍसिड. आणि हा जो ऑक्झॅलेट आयन दिसतोय तुम्हाला, इट्स अ लेविस बेस स्टुडंट्स. सो आय होप तुम्हाला लेविस ऍसिड आणि लेविस बेस कुठलाही एक कॉम्प्लेक्स दिला तर आरामशीर सांगता येईल ना स्टुडंट्स. सो अगदी सोपा टॉपिक असणार आहे लेविस ऍसिड आणि लेविस बेस. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पेपरला जर क्वेश्चन आला की इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड लेविस ऍसिड्स आर, तर लेविस ऍसिड कोण असतात, तर लेविस ऍसिड्स असतात सेंट्रल मेटल ऍटम्स हे लेविस ऍसिड्स असतात. तर लेविस बेस कोण असतात स्टुडंट्स, तर लेविस बेस हे लिगँड असतात. ओके, लेविस बेस हे लिगँड असतात की जे इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असतात. प्रत्येक एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एकच सेंट्रल मेटल ऍटम असतो आणि खूप सारे लिगँड असू शकतात. लिगँड एकही असू शकतो किंवा अनेकही असू शकतात, पण सेंट्रल मेटल ऍटम एकच असतो. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पार्ट काय स्टुडंट्स बघा. नेक्स्ट आपण लेविस ऍसिड लेविस बेस ही कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर आपल्याला माहित पाहिजे की कोऑर्डिनेशन स्पेअर कशाला म्हणायचं. तर कोऑर्डिनेशन स्पेअर कशाला म्हणायचं बघा बाळांनो, पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड तर क्लिअर झालाय की स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काही घटक असतात, त्याच्यामध्ये एक असतो सेंट्रल मेटल ऍटम, बरोबर, आणि बाकीचे जे असतात Cl2 किंवा NH3 2 टाइम्स हे जे असतात यांना म्हटलं जातं लिगँड. ओके, सो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये inside the square bracket central metal atom and a ligand are called a coordination pair. त्यांना कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणायचं किंवा सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवायचं आहे की स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये ज्या एंटिटी प्रेझेंट आहे, एंटिटी म्हणजे काय, तर जे घटक प्रेझेंट आहे, जे आपल्याला माहिती आहे की सेंट्रल मेटल ऍटम असणार सुरुवातीला आणि दुसरे काय असणार आहे, लिगँड असणार आहे. सो दीज आर कॉल्ड कोऑर्डिनेशन स्पेअर. सो कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये कोण होतात, सेंट्रल मेटल ऍटम आणि लिगँड येतो.
सो इथे कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये कोण कोण आहे, तर इथे कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये प्लॅटिनम, 2 क्लोरीन आणि 2 अमोनिया आहे. इथे कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये कोण आहे, कोबाल्ट आहे, H2 आहे, NH3 5 टाइम्स आहेत. हा आयोडीन कोऑर्डिनेशन स्पेअरचा भाग आहे का, तर ऑब्विसली नाही. का नाही, कारण की सरजी तो स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्यामुळे तो कोऑर्डिनेशन स्पेअरचा भाग नाही. तसंच थर्ड मध्ये बघितलं तुम्ही तर एक निकेल असणार आहे आणि 4 कार्बोनिल हा कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये असणार. तसंच इथे बघितलं तर Fe आणि सायनाइड 6 हे कोऑर्डिनेशन स्पेअरचा भाग आहे बाळांनो. Na4 इट्स नॉट अ पार्ट ऑफ अ कोऑर्डिनेशन स्पेअर. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल बघितलं तर Fe आणि C2O4 दॅट इज ऑक्झिलेटो, दीज आर दी पार्ट ऑफ अ कोऑर्डिनेशन स्पेअर. हे झाले कोऑर्डिनेशन स्पेअरचा भाग. सो आय होप तुम्हाला जर पेपरला कोणी कोऑर्डिनेशन स्पेअर विचारला की याच्यात कोऑर्डिनेशन स्पेअर कुठला आहे, तर तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. फक्त स्क्वेअर ब्रॅकेट मधला पार्ट सांगायचा आहे, तो असेल तुमचा कोऑर्डिनेशन स्पेअर. चला तर पुढच्या पार्टकडे जाऊया स्टुडंट्स. आपला जो नेक्स्ट पार्ट असणार आहे ना, तो सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे, दॅट इज टाइप्स ऑफ लिगॅन्ड. टाइप्स ऑफ लिगॅन्ड जर तुम्हाला समजले तर पुढचा पार्ट समजणं सोपं जातं. आता लिगॅन्ड तुम्ही बघितलं की कुठलाही एक कोऑर्डिनेशन स्पेअर आपण जर ड्रॉ केला तर त्याच्यामध्ये असतो एक सेंट्रल मेटल पार्ट, सेंट्रल मेटल ॲटम, आणि त्याच्यासोबत काही जे स्पेसिस असतात दॅट इज NH3 किंवा क्लोरीन, तर यांना म्हणत असतो आपण लिगॅन्ड. पण हे लिगॅन्ड सगळे सारखे नसतात स्टुडंट्स, यांच्यामध्ये पण काही क्लासिफिकेशन असतं, वेगवेगळ्या टाइप्सचे लिगॅन्ड असतात. मग ते लिगॅन्ड कशाच्या बेसिसवरती असतात, जसं समजा आता बघा आपण बघतो की समाजामध्ये सुद्धा काही देणगी देणारे लोक असतात, है की नाही, किंवा मंदिराच्या बाहेर गरीब लोक बसलेले असतात, तर मंदिरातून प्रत्येक व्यक्ती जो बाहेर पडतो तो सारखेच पैसे दान करतो का, तर ऑब्विसली नाही करत. म्हणजे प्रत्येकाची डोनेशनची टेंडन्सी सारखी नसते. काही जण खूप चांगलं डोनेशन करत असतात, खूप फटाफट दोन्ही हाताने पैसे वाटून मोकळे झालेले असतात. काही जण खिशातून कुठेतरी चिल्लर काढणार, $1 डॉलर शोधणार, मग तो देणार, असं पण असतं. काही जण खिशात हाताला हे आले देऊन टाकले, असं पण असतं, नाही का. सो डोनर ग्रुप, लिगॅन्ड म्हणजे काय, तर लिगॅन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे डोनर ग्रुप्स आहेत थोडक्यात. येस, इलेक्ट्रॉन देणारे डोनर ग्रुप आहेत. मग हे जे इलेक्ट्रॉन्स देणारे डोनर ग्रुप आहेत, हे किती इलेक्ट्रॉन्स देतात त्याच्यावरती डिपेंड होतं त्यांचं क्लासिफिकेशन, दॅट इज कॉल्ड द टाइप्स ऑफ लिगॅन्ड. तर त्यातला पहिला जो टाइप पडतो दॅट इज नथिंग बट अ मोनोडेंटेड. आता सगळ्यांना माहिती आहे मोनोचा मिनिंग, मोनो म्हणजे 1 आणि डेंटेड म्हणजे काय रे, तर पॉइंट ऑफ अटॅचमेंट, पॉइंट ऑफ अटॅचमेंट. आता पॉइंट ऑफ अटॅचमेंट कधी फॉर्म होईल, ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन डोनेट करेल. तर सिम्पली समजा आपण हा कॉम्प्लेक्स बघितला, यामध्ये तुम्ही बघितलं की प्लॅटिनम, या प्लॅटिनमला क्लोरीन इलेक्ट्रॉन देत होता, हा एक क्लोरीन देत होता, एक अमोनिया इलेक्ट्रॉन देत होता, तसंच दुसरा अमोनिया सुद्धा इलेक्ट्रॉन देत होता. तर या प्रत्येक लिगॅन्डकडे तुम्ही बघितल्यानंतर किती इलेक्ट्रॉन्स देतोय, किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे प्लॅटिनम सोबत, याची एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. म्हणून या अशा डोनर ग्रुपला, अशा लिगॅन्डला म्हटलं जातं मोनोडेंटेड लिगॅन्ड. जो एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट देतो, तो फक्त एकदाच इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असतो, है की नाही. सो असे खूप सारे मोनोडेंटेड लिगॅन्ड नेचरमध्ये असणार बाळांनो. त्यांचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला लिहून देतो, त्यामध्ये लक्षात ठेवा की F- फ्लोरीन मायनस, त्यानंतर क्लोरीन मायनस, त्यानंतर ब्रोमीन मायनस, म्हणजे जवळपास सगळे हॅलोजन्स हे मोनोडेंटेड मध्ये येत असतात. त्यानंतर असणार स्टुडंट्स OH मायनस, हा देखील मोनोडेंटेडचा एक पार्ट आहे. त्यानंतर Cn मायनस, सायनाइड, हा देखील मोनोडेंटेडचाच पार्ट आहे. त्यानंतर H2O इज ऑल्सो अ मोनोडेंटेड लिगॅन्ड, आणि त्यानंतर असणार आहे NH3 विच इज ऑल्सो अ मोनोडेंटेड लिगॅन्ड. सो हे सगळे मोनोडेंटेड लिगॅन्ड आहे की जे फक्त एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट फॉर्म करत असतात. आता हे पॉइंट ऑफ अटॅचमेंट काय इम्पॉर्टंट आहे की पुढे जाऊन आहे ना आपल्याला एक टर्म कॅल्क्युलेट करायची आहे, दॅट इज नथिंग बट कोऑर्डिनेशन नंबर. कोणती टर्म मोजायची आहे, कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर हा डिपेंड करत असतो पॉइंट ऑफ अटॅचमेंट वरती. जेवढ्या पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल तेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. म्हणजे सिंपल, हा जो सेंट्रल मेटल ॲटम आहे ना, तर या सेंट्रल मेटल ॲटमला किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे त्याच्यानुसार ठरतो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. मग आता तुम्ही जर इथे बघितलं तर या प्लॅटिनमला हे 2 लिगॅन्ड आहेत आणि हे 2 लिगॅन्ड आहेत, दोघं पण मोनोडेंटेड आहे. मग याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 4, कारण की एक लिगॅन्ड एकदाच इलेक्ट्रॉन डोनेट करतोय ना. सो असे 4 लिगॅन्ड प्रेझेंट आहे, मग 4 कोऑर्डिनेशन नंबर त्याचा झाला. त्याला आपण पुढे डिस्कस करणारच आहोत, पण इथे तुम्हाला मोनोडेंटेड कोण कोण आहे ते लक्षात ठेवावं लागेल, कारण की हे कोऑर्डिनेशन नंबर आयडेंटिफाय करण्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट असणारे बाळांनो पॉलीडेंटेड लिगॅन्ड. पॉली मीन्स मेनी,
आणि डेंटेड मीन्स पॉइंट ऑफ अटॅचमेंट, की ज्यांच्याकडे खूप साऱ्या पॉइंट ऑफ अटॅचमेंट असू शकतात, म्हणजे एकच नाही तर एकापेक्षा जास्त देखील पॉइंट ऑफ अटॅचमेंट असू शकतात. मग कोणकोणत्या असतात, तर काहींमध्ये 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतात ज्यांना आपण बायडेंटेड लिगँड म्हणत असतो. तर काहींमध्ये 3 पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतात त्यांना आपण ट्रायडेंटेड लिगँड म्हणत असतो. काहींमध्ये 4 पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतात त्यांना आपण टेट्राडेंटेड लिगँड म्हणत असतो. तर काहींमध्ये खूप जास्त पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतात, दॅट इज समजा एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे 6चं, तर हेक्साडेंटेड लिगँड म्हणत असतो. जर 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतील तर हेक्साडेंटेड लिगँड किंवा पॉलिडेंटेड, मग हे कंबाईनली पॉलिडेंटेड म्हणायचं असतं. मग 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट असलेले लिगँड कोणकोणते, तर त्यामध्ये एक कॉमन एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन एक लिगँड जर प्रेझेंट असेल तर तो 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो, म्हणजे 2 पॉइंटने सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन्स डोनेट करत असतो. मग एक लिगँड 2 कोऑर्डिनेशन नंबर दाखवतो, एक लिगँड 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो. तो दिसायला एक असतो, म्हणजे जसं असतं ना की मंदिराच्या बाहेर एखादा श्रीमंत व्यक्ती आला, मग पैसे द्यायचे, मग तो ह्या हाताने सुद्धा एखाद्याला देतो, ह्या हाताने पण देतो, हे घे हे घे हे घे, असं एकदम रिच. सो असे पैसे डोनेट करत असतो. आपल्यासारखा बिचारा गरीब गेला तर काय, खिशातून चिल्लर, मग एखादा 1 रुपया सापडणार, मग तो आपण देणार. $5 सापडणार, तो आपण देणार. म्हणजे आपण एकाच हाताने पॉइंट ऑफ अटॅचमेंट करतो. असं नाही की सगळेच करतो, पण मी तरी असाच आहे. बाकी तुमचं माहित नाही बाबांनो, तुम्ही तर अरे वा वा वा, तुम्ही तर दोन्ही हाताने करत असावेत, चांगली गोष्ट आहे. सो 2 पॉइंट ऑफ 2 हातांनी जे डोनेशन करतात ते झाले बायडेंटेड. आता ट्रायडेंटेड, तुम्ही म्हणणार की सर जी 3 हात असतात, 3 हातवाले नाही बाळांनो. बायडेंटेड मध्ये अजून एक एक्झाम्पल स्पेसिफिकली लक्षात ठेवा, दॅट इज C2O4, ज्याला ऑक्झॅलेट म्हणत असतात बाळांनो, ऑक्झॅलेट. सो हा ऑक्झॅलेट देखील बायडेंटेड लिगँड असतो, म्हणजे एक लिगँड 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो. ट्रायडेंटेड मध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं कोणी, तर डायइन एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. डायइथिलीन ट्रायअमाइन असं त्याचं एक्झाम्पल असतं बाळांनो, डाईन. सो हा ट्रायडेंटेड आहे, म्हणजे एक लिगँड 3 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो, म्हणजे एक लिगँड 3 हातांनी इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतो. टेट्राडेंटेड मध्ये जो 4 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो. आणि हेक्साडेंटेड मध्ये तुम्हाला एक सिंपल आणि सगळ्यात सुंदर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज नथिंग बट EDTA. Remember this one, students, EDTA. This is a very very important. EDTA is a hexadentate ligand. हेक्सा म्हणजे हा EDTA एवढा श्रीमंत आहे की हा 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवत असतो, म्हणजे एक लिगँड जवळपास 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवणार, म्हणजे त्याचा 6 कोऑर्डिनेशन नंबर झाला. ओके, सो अशा वेळी तुम्हाला हे लिगँड्स लक्षात ठेवायचे आहे. ओके, नेक्स्ट असणार आहे ॲम्बिडेंटेड लिगँड. आता ॲम्बिडेंटेड लिगँड कसे असतात, काही कंजूस लिगँड्स असतात. म्हणजे कसं, की ज्यांच्याकडे दे हॅव्हिंग 2 or more point of attachment, म्हणजे ज्यांच्याकडे, जे आपल्यासारखे लोक असतात, म्हणजे माझ्यासारखे, त्यांच्याकडे 2 हात आहे देण्यासाठी, 2 or more point of attachment आहे, but donate electron by only 1 point of attachment. म्हणजे फक्त इलेक्ट्रॉन एकाच पॉइंट ऑफ अटॅचमेंटने डोनेट करत असतात. म्हणजे जसं आपण, मी 2 हात आहे, इलेक्ट्रॉन्स तो दोघांनी देऊ शकतो, बट मी दोघांनी देतो का कधी, तर नाही, एकानेच एका हाताने दान करत असतो. सो ज्यावेळेस एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप लिगँड मध्ये प्रेझेंट आहे, पण तो फक्त एकाच पॉइंट ऑफ अटॅचमेंटने इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो, त्यावेळेस त्याला म्हटलं जातं स्टुडंट्स ॲम्बिडेंटेड लिगँड. अगदी सिंपल आणि साधासा असणार ॲम्बिडेंटेड लिगँड. आणि यांचे एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे, 2 एक्झाम्पल्स वरती टिपिकली फोकस ठेवायचा आहे. एक असणार आहे SCN. हा ॲम्बिडेंटेड लिगँड आहे का, तर बाळांनो SCN मध्ये हा नायट्रोजन कडून पण इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो आणि SCN कडून पण इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, म्हणजे S कडून. आता असे 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे, बट ऍट ए टाइम एक तर नायट्रोजन कडूनच देईल, आयदर S कडूनच देईल. कोणाकडून, एकाकडूनच इलेक्ट्रॉन देणार, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर पण एकच असतो.
हा 2 दाखवू शकतो पण एकच असतो. तसंच NO2 चं पण एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. NO2 पण असाच आहे बाळांनो, N डबल बॉन्ड O मायनस. येस, हा सुद्धा O मायनस कडून इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतो आणि N कडून इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतो. बट ऍट अ टाइम एकानेच इलेक्ट्रॉन डोनेट करणार, दोघांनी करणार नाही. दोघांनी इलेक्ट्रॉन डोनेट करणारा बायडेंटेड, 3ने इलेक्ट्रॉन डोनेट करणारा ट्रायडेंटेड, 4ने करणारा टेट्राडेंटेड, 6ने करणारा हेक्साडेंटेड, 2 आहेत एकानेच डोनेट करणारा ॲम्बिडेंटेड. येस, एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट असलेला मोनोडेंटेड. सो आय होप तुम्हाला आता हे टाइप्स ऑफ लिगैंड लक्षात येतील आणि हे तुम्ही नोट डाउन करून घेणार व्यवस्थित. ओके, चलो तो आगे बढ़ेंगे बच्चा पार्टी. आपला जो पुढचा पॉइंट आहे ना तो असणार आहे दॅट इज कोऑर्डिनेशन नंबर. आता खूप इम्पॉर्टंट पॉइंट बनून बसतो हा कोऑर्डिनेशन नंबर. का तर बऱ्याच वेळेस पेपरला कोऑर्डिनेशन नंबर वरती क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतो. सो चला तर बघूया आपण कोऑर्डिनेशन नंबर वरती क्वेश्चन आला तर आपण कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. तो सिंपल आहे स्टुडंट्स. बघा, कुठलाही एक कॉम्प्लेक्स तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये एक सेंट्रल मेटल ऍटम आहे, त्याच्यासोबत लिगँड किती आहे पहिल्यांदा ते मोजा. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की सरजी इथे 2 लिगँड आहे क्लोरीनचे आणि अमोनियाचे पण 2 लिगँड आहे. सो टोटल लिगँड किती आहे? 4. सो त्याच्यामध्ये सगळे लिगँड मोनोडेंटेड आहेत ना, म्हणजे प्रत्येक लिगँड एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतोय ना. सो हो, क्लोरीन सुद्धा एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो, अमोनिया सुद्धा एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो, म्हणजे असे 4 लिगँड प्रेझेंट आहे. तर या सेंट्रल मेटल ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? तर याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला स्टुडंट्स 4. कारण की 4 पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. कसं बघा, पुन्हा एकदा क्लिअरिफाय करून देतो. प्लॅटिनम, Cl2 आणि NH3 2 टाइम्स. सो या प्लॅटिनमला इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप किती? तर हा प्लॅटिनम, त्याला 2 क्लोरीन इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणजे हा एक क्लोरीन आणि हा एक क्लोरीन. तसंच 2 अमोनिया इलेक्ट्रॉन डोनेट करतायत, हा एक अमोनिया आणि हा दुसरा अमोनिया. सो किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट झाले बाळांनो? त्याला 4 पॉइंट ऑफ अटॅचमेंट झाले, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 4. तसंच आता ह्या कोबाल्ट मध्ये बघा, कोबाल्ट मध्ये H2O हा मोनोडेंटेड आहे, म्हणजे एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट. NH3 हा पण मोनोडेंटेड आहे, पण किती अमोनिया आहे? 5 अमोनिया आहेत, म्हणजे एक अमोनिया एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट, असे 5 अमोनिया 5 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. बाहेरच्यांना एंट्री नाही, त्यांना तिकडेच सोडा. सो 1 अधिक 5 टोटल कोऑर्डिनेशन नंबर किती झाला स्टुडंट्स इथे? तर टोटल कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. सिमिलर टू दॅट तुम्ही इथे आला निकेल, त्यासोबत आहे कार्बोनिल. कार्बोनिल सुद्धा मोनोडेंटेड आहे. सो एक कार्बोनिल एक पॉइंट ऑफ अटॅचमेंट, असे 4 कार्बोनिल 4 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. सो याचा पण कोऑर्डिनेशन नंबर झाला बच्चा पार्टी 4. तसंच इकडे आलात तुम्ही, सेंट्रल मेटल ॲटम आहे Fe, इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट आहे सायनाइड. सायनाइड सुद्धा मोनोडेंटेड लिगँड आहे. ऍक्च्युली सायनाइड हा ॲम्बिडेंटेड लिगँड आहे, बट तो कार्बनने पण इलेक्ट्रॉन नायट्रोजनने पण देऊ शकतो, बट तो ऍट अ टाइम एकानेच देतो. सो हा मोनोडेंटेड आहे. असे किती सायनाइड आहे? 6. सो याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला स्टुडंट्स 6. सिमिलर टू दॅट आता लास्ट 5th वाला बघितला तुम्ही तर Fe. चला तर बरं फास्ट कमेंट मध्ये सांगा बरं, याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला पाहिजे? कोण सांगू शकतो पटकन फास्ट? अगदी सिंपल आहे. बघा, हा जो C2O4 आहे हा तर बायडेंटेड लिगँड आहे. C2O4 हा बायडेंटेड लिगँड आहे. बायडेंटेड लिगँड. बायडेंटेड याचा अर्थ काय? तर एक लिगँड 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवणार, म्हणजे एक लिगँड 2 कोऑर्डिनेशन नंबर दाखवणार. सो असे किती लिगँड प्रेझेंट आहे बाळांनो इथे? 3 लिगँड प्रेझेंट आहे. मग जर एक लिगँड 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतोय तर 3 लिगँड किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवणार? ऑब्विसली सरजी, एक जर 2 दाखवतोय तर 3 हे 6 दाखवणार, म्हणजे त्याच्याकडे टोटल किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट असतील? 6. सो इथे या केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती झाला स्टुडंट्स? 6 हा कोऑर्डिनेशन नंबर झाला. रिमेंबर, समजा मी जर तुम्हाला असं विचारलं की स्टुडंट्स कन्सिडर करा की Fe आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला दिलेला आहे EDTA आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, आणि तुम्हाला विचारलं की इथे Fe चा कोऑर्डिनेशन नंबर किती? तर तुम्ही सिंपली सांगणार की एक EDTA हा हेक्साडेंटेड असतो, म्हणजे 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट दाखवतो. असे किती EDTA इथे? एकच EDTA. मग याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल स्टुडंट्स? त्या केसमध्ये 6 असणार आहे, कारण की EDTA 6 कोऑर्डिनेशन नंबर दाखवत असतो.
आहे की नाही. अगदी सोप्पा आणि साधाचा एक्झाम्पल तुमच्यासाठी अजून एक एक्झाम्पल अरेंज करतो. चला पटकन आन्सर करायचंय आता. हा समजा आपल्याकडे आहे कोबाल्ट. जो कोबाल्ट स्टुडंट्स इयन ला अटॅच आहे 2 टाइम्स आणि जो अटॅच आहे असं समजा की Cl क्लोरीन ला अटॅच आहे. ओके जस्ट अ सेकंड. ओके Cl2 ला अटॅच आहे. ब्रॅकेट करायला नव्हता पाहिजे पण ठीक आहे. Cl2 ला अटॅच आहे. मग तुम्हाला जर विचारलं की या कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर किती, तर तुम्ही काय करणार की यस याच्याकडे कोणता लिगँड आहे, इयन आहे. इयन हा बायडेंटेड आहे म्हणजे एक लिगँड 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. असे किती लिगँड आहेत, 2. म्हणजे टोटल पॉइंट ऑफ अटॅचमेंट किती झाले याचे, 4 पॉइंट ऑफ अटॅचमेंट झाले. प्लस एक क्लोरीन, 1 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. असे किती क्लोरीन आहे, 2. सो 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. सो 4 + 2 किती झाले स्टुडंट, 6. सो या कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. सो अशा वेळी तुम्हाला त्याचा आन्सर करायचं आहे. चला तर मग एक क्वेश्चन विचारतो, याचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये टाकावं लागेल. ओके समजा मी तुम्हाला असं सांगितलं की माझ्याकडे Fe आहे, इयन आहे बाळांनो, यस इयन आहे 2 टाइम्स आणि असं सांगितलं की माझ्याकडे C2O4 आहे सिंगल टाइम्स. आता तुम्हाला विचारलंय की या Feचा कोऑर्डिनेशन नंबर किती. अगदी सिंपल साधीशी गोष्ट आहे. Feचा कोऑर्डिनेशन नंबर किती याला तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचंय झटकेफट मध्ये. चालतंय. आय होप तुम्हाला हे जमणार, कारण की दोघं पण लिगँड मला माझ्या मते बायडेंटेड दिसतात. बघा तुम्ही ते सॉल्व्ह करायचं आहे. पुढच्या पॉइंट कडे जाऊया आपण. सो स्टुडंट्स आपला जो नेक्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी. काय असणार आहे स्टुडंट्स प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी, चला तर बघून घेऊया. स्टुडंट्स बघा सेकंडरी व्हॅलेन्सी ओळखणं अगदी सोपं आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी कशी ओळखणार तुम्ही की कोऑर्डिनेशन नंबर. एखाद्या मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे तेवढीच त्याची काय असते सेकंडरी व्हॅलेन्सी असते. बट व्हॉट अबाउट द प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी काय असते, जी आयोनायझेबल असते, नॉट फिक्स असते, ती चेंज होऊ शकते. सो तिला म्हणतो आपण प्रायमरी व्हॅलेन्सी. आणि सेकंडरी व्हॅलेन्सी काय तर ती ऑलवेज फिक्स असते. रिमेंबर इट इज ऑलवेज फिक्स आणि ही एखाद्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री डिसाइड करत असते. सो रिमेंबर एखाद्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री ठरवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेली कुठली व्हॅलेन्सी असते तर सेकंडरी व्हॅलेन्सी असते, जी त्याच्या कोऑर्डिनेशन नंबर एवढी असते. ओके सो चलो पाहूया आपण कोऑर्डिनेशन नंबर आणि सेकंडरी व्हॅलेन्सी आणि प्रायमरी व्हॅलेन्सी कशी फाइंड आउट केली जाते. तर फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रायमरी व्हॅलेन्सी इज नॉट अ फिक्स व्हॅलेन्सी, इट इज आयोनायझेबल व्हॅलेन्सी. ही आयोनायझेबल आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ही व्हॅलेन्सी म्हणजेच काय तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. दिलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये जो मेटल आहे त्याचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे ती म्हणजे त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी. चलो तर आपण एखाद्या या प्रत्येक कंपाऊंडची प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करायला शिकूया. जर तुम्ही रेडॉक्स रिएक्शन मधला ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केला असेल बाळांनो तर तुम्हाला हे लगेच जमणार. बघा कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर प्लॅटिनम आपला पहिला कॉम्प्लेक्स कोण आहे प्लॅटिनम. इकडे दिलेला आहे Cl2 आणि त्याच्यासोबत आहे NH3 विथ 2 टाइम्स. बरोबर. तर आपल्याला प्रायमरी व्हॅलेन्सी फाइंड आउट करायची प्लॅटिनमची. लेट इट कन्सिडर टू बी द X प्लस एका क्लोरीन वरती -1 चार्ज असतो. सो -1 मल्टिप्लाय बाय 2 क्लोरीन्स. अमोनिया हा न्यूट्रल लिगँड आहे बाळांनो, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो, दॅट इज 0 विच इज इक्वल टू या स्क्वेअर ब्रॅकेट वरती कुठला चार्ज दिसतोय का तुम्हाला तो इक्वल टू ला घ्यायचा, काही दिसत नाही म्हणून 0. सो याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं स्टुडंट्स तर x चा आन्सर 2 × -1 -2 आणि -2 इकडे गेला की +2. तर तुम्हाला x चा आन्सर किती मिळालं 2. सो x चा आन्सर 2 मिळालं याचा अर्थ याची प्रायमरी व्हॅलेन्सी काय झाली तर प्रायमरी व्हॅलेन्सी झाली 2. सेकंडरी व्हॅलेन्सी किती तर सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. इथे 2 आहे आणि इथे 2 आहे. याचा कोऑर्डिनेशन नंबर आपण ऑलरेडी फाइंड आउट केला. तर याची जी सेकंडरी व्हॅलेन्सी आहे ती असणार आहे 4. सो कोऑर्डिनेशन नंबर आपण मागचाच पॉईंट बघितला त्यामुळे मी काय त्यावर वेळ वाया घालवत नाही पुन्हा एकदा. ओके चला तर आपण इथे परत याची प्रायमरी व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करूया. सो कोबाल्टची कॅल्क्युलेट करायची. लेट इट कन्सिडर टू बी द X बरोबर प्लस H2O न्यूट्रल लिगँड आहे, कुठलाही चार्ज नाही 0. त्यानंतर बाळांनो असेल अमोनिया. अमोनिया सुद्धा न्यूट्रल लिगँड आहे, कुठलाही चार्ज नाही, दॅट इज 0. त्यानंतर असेल तुमचा I3 एका आयोडीन वरती असतो सरची -1 चार्ज मल्टिप्लाय बाय 3 आयोडीन्स आहेत म्हणून 3. आणि कॉम्प्लेक्स वरती कुठलाही चार्ज दिसतोय का तर नाही दिसत आहे. सो इक्वल टू ला 0. तर काढा बरं x चा आन्सर 3 × -1 -3 इकडे गेला +3. सो x इज इक्वल टू +3 आला. याचा अर्थ इथे प्रायमरी व्हॅलेन्सी असेल सरची 3
आणि सेकंडरी व्हॅलेन्सी असेल इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे H2O 1 आणि अमोनिया 5, दॅट इज टोटल 6. नेक्स्ट असणार बाळांनो निकेल टेट्रा कार्बोनिल निकेलेट. बघा याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेशन असणार, तर x प्लस हा जो कार्बोनिल आहे हा देखील न्यूट्रल लिगँड आहे, सो वी कॅन टेक इट एज 0 विच इज इक्वल टू 0. सो इथे x ची व्हॅल्यू काय आली 0, याचा अर्थ याची प्रायमरी व्हॅलेन्सी काय झाली स्टुडंट्स 0 आणि सेकंडरी व्हॅलेन्सी किती असेल, तर 4 लिगँड अटॅच आहे म्हणून त्याची सेकंडरी व्हॅलेन्सी झाली 4. सिमिलर टू दॅट इथे Fe चा आपण प्रायमरी व्हॅलेन्सी काढणार, ऑलवेज मेटलचीच प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट केली जाते. सो चला तर एका सोडियम वरती असतो सरजी +1 चार्ज मल्टिप्लाय बाय 4 प्लस FeX प्लस एका सायनाइड वरती असतो -1 चार्ज मल्टिप्लाय बाय 6 विच इज इक्वल टू 0. सो 4 into 1 4 प्लस x 6 into -1 -6. सो -6 आणि +4 किती झाला -2, जो या साईडला आल्यानंतर +2. सो एक्सचं आन्सर या केसमध्ये येणार बाळांनो +2. सो इथे तुमची प्रायमरी व्हॅलेन्सी झाली +2 आणि सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे किती लिगँड अटॅच आहे दॅट इज 6. तो याची सेकंडरी व्हॅलेन्सी झाली तुमची 6. गॉट इट. चलो नेक्स्ट आता इथे बघूया बाळांनो आपण कोऑर्डिनेशन नंबर आणि सेकंडरी व्हॅलेन्सी कशी असेल. तर Fe दिलेला आहे तुम्हाला, तर Fe म्हणजे किती, तर ऍटॉमिक नंबर Fe काय कन्सिडर करणार तुम्ही, x कन्सिडर करणार बरोबर. एक ऑक्झॅलेटो आहे, चला मी साईडला लिहितो थोडस, x प्लस एक ऑक्झॅलेटो आहे. एका ऑक्झॅलेटो वरती किती चार्ज असतो, तर एका ऑक्झॅलेटो वरती असतो -2 चार्ज. मग -2 मल्टिप्लाय बाय 3, येस C2O4 वर असतो -2 चार्ज मल्टिप्लाय बाय 3 विच इज इक्वल टू कॉम्प्लेक्स वरती किती चार्ज आहे +3 आहे ना, सो इक्वल टू ला घ्या +3. सो एक्सचं आन्सर किती आलं रे स्टुडंट्स, 3 into -2 -6, बट इकडे गेला तर काय होऊन जाईल +6. सो 3 into -2 -6 इकडे गेला +6. सो अरे सॉरी इथे +3 नसेल, इथे असेल तुमचा -3 कारण की +9 खूपच जास्त होऊन जातो. सो इथे असेल तुमचा -3. सो +3 into -2 -6 इकडे गेला +6. सो -3 + 6 किती आन्सर आलं स्टुडंट्स तुमचं, इथे आन्सर आलं तुमचं 3. सो याची जी प्रायमरी व्हॅलेन्सी आहे ती किती असेल 3 आणि याची जर सेकंडरी व्हॅलेन्सी तुम्हाला विचारलं तर किती असेल, पटकन सांगायचंय सेकंडरी व्हॅलेन्सी किती असली पाहिजे. येस फास्ट 6 असली पाहिजे बरोबर, अगदी सोपं आहे. सो याची सेकंडरी व्हॅलेन्सी असणार आहे स्टुडंट्स 6. चलो तर आपल्या पुढच्या पॉइंट कडे जाऊया आपण. सो स्टुडंट्स आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो असणार आहे होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमोलेप्टिक आणि हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स काय असतात, तर एकदम सिंपल आहे. ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकाच टाईपचा लिगँड बघायला मिळेल ना, तर त्याला तुम्हाला म्हणायचं आहे होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त टाईपचा लिगँड बघायला मिळेल दॅट इज कॉल्ड अ हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. जसं फर्स्ट एक्झाम्पल हा प्लॅटिनम तर तुमचा सेंट्रल मेटल ॲटम झाला, त्याचा विषयच नाही. तर बघा लिगँड कोणकोणते, इथे एक क्लोरीन बघायला मिळतो आणि एक अमोनिया बघायला मिळतो, दोन डिफरंट लिगँड आहे. सो याला म्हणायचं काय, तर हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. अगदी सोपं आहे. बघा इथे कोबाल्ट आहे, याच्यासोबत बघा हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. आता इथे लिगँड H2O आहे आणि NH3 आहे. सो दोन डिफरंट लिगँड अटॅच आहे. सो दिस इज कॉल्ड अ हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. सिमिलर टू दॅट निकेल सोबत कार्बोनिल हा एकच लिगँड बघायला मिळतोय, तर हा झाला तुमचा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. तसंच इथे बघायला गेलात Fe, तर इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट चेक करायचं, फक्त एकच टाईपचा लिगँड बघायला मिळतोय सायनाइड. सो हा पण झाला तुमचा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. सिमिलर टू दॅट Fe आणि त्याच्यासोबत दिलाय ऑक्झॅलेटो, हा एकाच टाईपचा लिगँड आहे बाळांनो, एकच लिगँड आहे ना ऑक्झॅलेटो, दुसरा अमोनिया सायनाइड कोबाल्ट असं कोणीही दिसत नाहीये, म्हणून हा झाला तुमचा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. सो अशा वेळी तुम्हाला हेट्रोलेप्टिक आणि होमोलेप्टिक ओळखायचं आहे. चला तर कमेंट मध्ये टाका पटकन फास्ट मध्ये की हा होमोलेप्टिक आहे की हेट्रोलेप्टिक आहे रे बाळांनो. FeCl2 NH3 3 टाइम्स हा होमोलेप्टिक असेल की हेट्रोलेप्टिक असेल, अगदी सोपं आहे. आणि त्यानंतर हा टाका चला बरं कमेंट सेक्शन मध्ये Fe, त्यानंतर असं समजूया आपण इथे NH3 5 टाइम्स अटॅच आहे. सो फर्स्ट वन काय असेल आणि सेकंड वन काय असेल तुम्हाला आन्सर करायचं आहे कमेंट सेक्शन मध्ये. ओके चला तर पुढे जाऊया आपण. सो स्टुडंट्स बघा पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट बघायला मिळतो दॅट इज नथिंग बट कट आयन आणि अनायन आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स कोणकोणते आहेत.
सो कटायन, अनायन आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस हे अगदी इझी ओळखण्यासारखे कॉम्प्लेक्स आहेत. कसे ओळखायचे आहेत बघा. जो स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला गिवन आहे, येस, जो स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला गिवन आहे त्या स्क्वेअर ब्रॅकेट वरती कोणता चार्ज आहे. जर त्या स्क्वेअर ब्रॅकेट वर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला कटायन कॉम्प्लेक्स म्हणायचं. जर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला अनायन कॉम्प्लेक्स म्हणायचं. आणि जर त्याच्यावरती कुठलाही चार्ज प्रेझेंट नाहीये तर त्याला न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणायचं. चार्ज ऑल्सो डिपेंड अपॉन त्याच्या बाहेर प्रायमरी व्हॅलेन्सी कशी आहे, म्हणजे आयोनायझेबल आयन्स कोणते त्याच्यावर पण डिपेंड करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादा अनायन प्रेझेंट आहे आयोडीन सारखा, तर तो अनायन तिथून जर निघून गेला तर कॉम्प्लेक्स वरती चार्ज हा पॉझिटिव्ह येणार स्टुडंट्स. म्हणजे एखादा निगेटिव्ह चार्ज स्पीसीज जर कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर प्रेझेंट आहे तर कोऑर्डिनेशन स्पेअर हा कटायनिक होऊन जातो, लक्षात ठेवायचं आहे. जर त्या कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर एखादी पॉझिटिव्ह सोडियम सारखी स्पेसिस प्रेझेंट आहे तर ही पॉझिटिव्ह स्पेसिस इथून निघून गेली तर कोऑर्डिनेशन स्पेअर तुमचा निगेटिव्ह होऊन जातो. अगदी सिंपल आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जर तुम्हाला पॉझिटिव्ह स्पेसिस बघायला मिळते तर कोऑर्डिनेशन स्पेअर हा तुमचा निगेटिव्ह म्हणजेच अनायनिक असेल. कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर जर एखादी निगेटिव्ह स्पेसिस बघायला मिळते तर तुमचा कोऑर्डिनेशन स्पेअर हा पॉझिटिव्ह म्हणजे कटायनिक असेल. चला तर एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. आता इथे तर कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर काहीच बघायला मिळत नाहीये, याचा अर्थ हा कॉम्प्लेक्स झाला न्यूट्रल. नेक्स्ट, इथे या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आयोडीन बघायला मिळतोय, दॅट इज निगेटिव्ह, म्हणजे याचा अर्थ हा कोऑर्डिनेशन स्पेअर कसा झाला बाळांनो, पॉझिटिव्ह, दॅट इज नथिंग बट अ कटायनिक. ओके, सिमिलर टू दॅट इथे कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर काहीच बघायला मिळत नाही, दॅट मीन्स इट्स अ न्यूट्रल. सिमिलर टू दॅट इथे कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर तुम्हाला पॉझिटिव्हली चार्ज सोडियम बघायला मिळतोय, इट मीन्स हा कॉम्प्लेक्स झाला तुमचा अनायनिक. जर बाहेर पॉझिटिव्ह तर कॉम्प्लेक्स अनायनिक. तसंच इथे बघा बरं, या कोऑर्डिनेशन स्पेअरच्या डोक्यावरतीच लिहिलंय की हा पॉझिटिव्ह आहे, तर हा झाला बाळांनो तुमचा कटायनिक कॉम्प्लेक्स. अगदी सिंपल आणि साधीशी गोष्ट ओळखणं. समजा असा एखादा कॉम्प्लेक्स दिला, कन्सिडर करा की तुम्हाला असा कॉम्प्लेक्स देऊन ठेवलाय NH3 5 टाइम्स Cl2 आणि डोक्यावरती दिलाय -1 चार्ज. तर हा कॉम्प्लेक्स कसा असेल पटकन सांगायचा आहे. त्यानंतर सेकंड असेल तुमचा बाळांनो, समजा असं एक्झाम्पल दिलंय कॉपर NH3. एक्झाम्पल्स फक्त आपण प्रॅक्टिस साठी घेतोय. त्याच्या डोक्यावरती दिलाय +3, तर तुम्हाला हा कॉम्प्लेक्स सांगता आला पाहिजे काय आहे. आणि थर्ड, जर तुम्हाला असं सांगितलंय की कॉपर NH3 5 टाइम्स आणि ब्रॅकेटच्या बाहेर दिलाय Cl2, तर हा Cl2 निगेटिव्ह आहे. मग कॉम्प्लेक्स कसा असला पाहिजे, कटायनिक, अनायनिक की न्यूट्रल. आय होप तुम्हाला आता हा टॉपिक क्लिअर झाला असेल स्टुडंट्स. सो लास्ट हा जो चार्ज नंबर असणार आहे कॉम्प्लेक्सचा, याला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत स्टुडंट्स, कारण की थोडासा मोठा पॉइंट असणार आहे. ओके, सो स्टुडंट्स बघा, हे होतं आपलं आजचं सेशन. यामध्ये आपण बऱ्याच कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या, ज्या MST साठी खूप MST पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी होत्या, त्या सगळ्या डिस्कस केल्या. तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर स्टुडंट्स टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचंय, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मी तुम्हाला काही फ्री स्टडी मटेरियल्स प्रोव्हाइड करणार आहे, यासोबत फ्री ऑनलाईन क्लासेस प्रोव्हाइड करणार आहे आणि युट्यूबचे व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत पोहोचली जाणार आहे. यासोबतच तुम्ही जर माझ्या व्हॉट्सअपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअपला जॉईन करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पण शेअर केलेली आहे. त्यासोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स देखील शेअर केल्या. सो व्हॉट्सअप ग्रुप्स आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकतात, गुणवंत_माली. सो सर्च करायचं स्टुडंट्स, बघायला मिळून जाईल माझं प्रोफाईल. सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकतात. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. सो हा होता आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा पार्ट 1. असंच आपण पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासोबतच खूप सारे MCQs देखील आपण सॉल्व्ह करणार आहोत स्टुडंट्स. सो मिलेंगे नेक्स्ट पार्ट में, तब तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या. बाय स्टुडंट.